सोमजाई माता तीर्थयात्रेत मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण ऐकणार आहोत काशी अयोध्या यात्रेतील लोकांचे अनुभव. तर माझं नाव दर्शना सासे. माझी ही ट्रिप 8वी आहे आणि याच्या पुढे पण सगळ्या ट्रिप मी याच टूरने करणार आहे. कारण सोमजाई माता म्हणजे आमचं माहेर घर आहे. आम्ही या सगळ्या बहिणी माहेरी आलो. महाराज म्हणजे आमचं भाऊ आहेत आणि वेदांत म्हणजे आमचा मुलगा आहे, पंकज मुलगा आहे. अशी ट्रिप कुठं भेटणार नाही. पैशाने लाख माणूस जाईल पण प्रेमाची माणसं ती इथंच भेटणार सोमजाई मातामध्ये. आणि जेवण सुजाता बहिणीसारखी आहे, माझ्या तानाजी भावासारखं आहे. सगळी म्हणजे प्रेमाने राहणारी माणसं तिथं. म्हणजे आपल्या कुठं असं बाहेर आलो आणि परत वाटतंय असं कधी झालं नाही. याच्या पुढे आम्ही खूप जास्त संख्येने येऊ. धन्यवाद. तुम्ही पण अशी प्रेमाने नक्कीच नक्कीच. जेवण तर खूपच सुंदर असतो यांचा. जेवणाचा काही प्रश्न नाही. जेवणासाठी आणि चांगल्या सोयी म्हणजे सुविधा देतात त्याच्यासाठी लोक आमच्या जोडीला आणखी निघून येतात. आणि ही टूर आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू. तुम्ही फुल पुढे जा. दत्तात्रय चौधरी आणि बऱ्याच वेळा पिकनिक मध्ये सहभागी झालो आहोत. ही 4थी पिकनिक आहे आणि याच्या पुढे येत राहू. पण तुमचं सहकार्य खूपच छान असतं. त्यामुळे आम्ही जेवणाला विचाराच नको. आम्हाला जेवण घरच्या जेवणासारखं जेवण म्हणजे टेस्ट असते. त्यामुळे आम्हाला एकदम काही प्रॉब्लेम येत नाही पिकनिकसाठी. त्यामुळे आम्ही तुमच्या पिकनिक सहभागी. माझं नाव सौ भारती बालचंद्र विषय. मी ठाण्याला राहते पण सोमजाई माता तीर्थयात्रेत आम्ही खूप म्हणजे बरेच आमच्या टूर्स झाले. तर आम्हाला असा अनुभव आला तर त्यांनी खूप आम्हाला ज्या ठिकाणावरून निघतो ते ज्या ठिकाणावरून स्थळं असतात तिथून आम्हाला जाईसपर्यंत ते स्थळं दाखवसपर्यंत खूप ती पोरं आहेत ती खूप काळजी घेतात. आमच्या वेदांत झाला, पंकज झाला. आणि जेवणाचं जर झालं तर सुजाता गजानन खूप छान जेवण बनवतात. आणि समजा जर काही आमच्याकडून चुका झाल्या किंवा आम्ही बोललो असेल तर आम्हाला माफ करा. आमच्या प्रेम यात्रेकरूंना खूप खूप धन्यवाद. आपण जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही असेच पुढे जात राहू. आपल्या रेडिओबद्दल खूप खूप धन्यवाद.